अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गॅसबद्दल प्रॉब्लेम चालू आहेत. कमर्शियल गॅस कुठेच भेटत नाही, त्याच्यामुळे प्रत्येकाचे बिझनेस बंद पडलेत. घरगुती बाटला बिझनेससाठी बाटला कुठेच भेटत नाही. आता करणार तरी काय? नमस्कार मित्रांनो, माझं नाव विशाल ठोंबरे. आपल्या मिनी ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. उठल्यानंतर सगळ्यात पहिले चाललोय आपण पहिले आपलं पाकिट शोधायला. मित्रांनो, काल रात्री 12 वाजता आपली या साईडला आपलं पाकिट पडल्या गेले. कोळेगाव नाक्यावरती कुठेतरी आपलं पाकिट पडले. जिथं पडले ते आपल्याला ब्लॅक कलरचं आपलं पाकिट आहे. जर तुम्हाला कोणाला भेटलं किंवा असं पडलेलं दिसलं तर प्लीज उचला आणि उचलून बघा. त्याच्यामध्ये माझा फोटो असला तर मला लगेच कॉन्टॅक्ट करून माझं पाकिट द्या. एकदा पॉकेट हरवल्यानंतर वापस भेटत नाही हे सगळ्यांना माहिती. माझं पाकिट हरवलं अजूनपर्यंत मला विश्वास होत नाहीये. तर सरळ आपल्या दुकानावरती आलो. आल्यानंतर वापस एकदा पेट्रोल भरायला गेलो. पेट्रोल भरून झाल्यानंतर आपल्या मित्रांनी नवीन स्टॉल ओपन केलाय फ्रुट्सचा, नॅचरल फ्रेश फ्रूट. लवकरच तुम्ही पण व्हिजिट करा. इथला ऍड्रेस आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक. स्टॉल ओपन केल्या स्टार्टिंगला विचार केला की सगळ्यात पहिले आपण बवनी करू. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले बवनी केली मिनी. ब्लॉग काय आपण एंड केला नाही तर सरळ दुसऱ्या ब्लॉग मध्ये दाखवतोय आपलं पाकिट आपण आज पण शोधतोय. दुसरा दिवस आहे. पॉकेट आजपर्यंत आपण कधीच हरवलं नाही, आज पहिल्यांदा हरवलं. कोळेगाव नाक्यावर जेव्हा मी पाकिट काढलं होतं तेव्हा इथंच लास्ट टाइम काढलं होतं आणि इथं ठेवतानाच कुठेतरी माझ्या हातातून पडलाय. माझा पाकिट ब्लॅक कलरचा आहे. त्याच्यामध्ये डॉक्युमेंट्स वगैरे सगळे आहेत. आधार कार्ड, पॅन कार्ड, लायसन, मम्मीचा एटीएम, माझा एटीएम. त्याच्यामध्ये 5,500 रुपये कॅश होते. कॅश तर आपल्याला भेटणार नाही, पण आपलं पाकिट तरी भेटलं पाहिजे. सगळे छोटे छोटे डॉक्युमेंट्स ओरिजिनल मी माझ्या पाकिटमध्ये घेऊन. सगळ्यात मोठा दुःख झाला म्हणजे पाकिट हरवण्याचा. दुसरं पाकिट घ्यायची अजून पण इच्छा नाही. असं वाटतं की तो पाकिट भेटून जाईल आपल्याला. एकतर पॉकेट हरवलंय त्याचं टेन्शन आहे. दुसरं टेन्शन आलं गॅसचं. गॅस कुठेच भेटत नाही. कमर्शियल गॅस सगळे बंद केलेत. उद्या जर गॅसचा जुगाड झाला तर दुकान चालू राहील, नाही तर बंद राहील.